हा नाथषष्ठीचा महोत्सव आहे. 427 हे नाथमहाराजांचं निर्याण होऊन झाल्यानंतर हे 427 वर्ष आहे. नाथमहाराजांनी 1521 रोजी जलसमाधी घेतली. त्यानंतरचं हे 427 वर्ष आहे. याला नाथषष्ठी म्हणतात. या षष्ठीच्या दिवशी नाथमहाराजांनी आपला देह जलमय केला आणि त्यानंतर तो देहाला अग्नी दिला आणि त्या अग्नीमध्ये तुळशी आणि अश्वत्थ म्हणजे पिंपळाचं रोप आलं. त्या ठिकाणी नाथमहाराजांची समाधी आहे. समाधी त्या ठिकाणी आहे. नाथमहाराजांचा हा उत्सव तुकाराम बीजेपासून सुरुवात होतो. तुकाराम बीजेला नाथमहाराजांच्या घरी ज्या श्रीखंडाने श्रीकृष्णाने म्हणजे श्रीकृष्णा आणि श्रीखंडाच्या रूपाने पाणी भरलं, 12 वर्ष पाणी भरलं, 12 वर्ष चंदन उगाळलं आणि 12 वर्ष नाथमहाराजांची इतर सेवा केली. तो हा उत्सव तुकाराम बीजेपासून सुरुवात होतो. साधारण चतुर्थी किंवा पंचमीला तो रांजण भरला जातो. भगवंताच्या स्वरूपात आपल्या स्वरूपात भगवंत येऊन त्यात पाणी टाकून जातात. तो रांजण भरला जातो. त्यानंतर या उत्सवाला सुरुवात होते. पंचमीच्या दिवशी सर्व मानकऱ्यांना अक्षत दिली जाते. षष्ठीच्या दिवशी या दिंडीला निर्याण दिंडी म्हणतात, पहिली दिंडी म्हणतात. साधारण 11च्या दरम्यान निघून 12 वाजता ही समाधी मंदिरात जाते. समाधी मंदिरामध्ये नाथमहाराजांच्या निर्याणाचं कीर्तन होऊन ही दिंडी परत गावातल्या मंदिरात येऊन या दिंडीचा समारोप होतो. सप्तमीच्या दिवशी संध्याकाळी छबिना निघतो. गावामधील भाविकांना आलेल्या यात्रेकरून या भाविकांसाठी नाथमहाराजांच्या पादुका ह्या पालखीतून मिरून रात्री 12ला निघून सकाळी साधारण 6 वाजता परत येतात. अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी दहीहंडी काला होतो. साधारण 4-4:30 वाजता ही दिंडी निघून गोदावरी मार्गे गोदावरी महाद्वारातून बाहेरील मंदिरात जाते. त्या ठिकाणी अर्धा पाऊण तास भजन होऊन पावल्या वगैरे होतात व अस्तमानी सूर्यास्त समयी दहीहंडी फुटली जाते आणि वारकरी परतीच्या मार्गाला लागतात. पण या ठिकाणचा महोत्सव दुसऱ्या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी ललित होऊन महाआरती होऊन हा उत्सवाची समाप्ती होते. कसं गेलाय हा उत्सव? बदलत म्हणजे खूप बदलत गेला की नाथमहाराज या उत्सवासाठी साधारण पूर्वी 5-25 दिंड्या यायच्या, 10-20 हजार समाज यायचा. आता या ठिकाणी लाखोनी म्हणजे दुसऱ्या नंबरची ही यात्रा आहे. साधारण 750च्या पुढे दिंड्या या ठिकाणी येतात. आता काही प्रत्येकजण 3-3 दिवस थांबत नाही, 2 दिवस थांबून सप्तमीला काला करून निघून जातात. पण जे जुन्या दिंड्या आहेत, ज्या परंपरागत ज्या दिंड्या आहेत त्या पंचमीला येऊन अष्टमीच्या दिवशी काला करतात आणि नवमीला परतीच्या मार्गावर जातात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.